मध्ये सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नाफेडकडूनच गंडा घातला जात असल्याचं धक्कादायक वास्तव साम टीव्हीच्या पंचनाम्यामध्ये समोर आलं। सोयाबीन खरेदी 15% आर्द्रतेच्या निकषावर करण्याचे केंद्राचे निकष असतानाही प्रत्यक्षात नाफेड केंद्रावर 12% आर्द्रता असलेलाच सोयाबीन खरेदी केला जातोय। त्यामुळे केंद्राच्या निर्देशांना नाफेडकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे। मात्र यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं नुकसान होत असून त्यांना हमीभावापेक्षा कमीनं सोयाबीन विकावं लागतंय। सोयाबीनचं गणित काय साहेब, एका हेक्टरला 12 क्विंटल सोयाबीन व्हाले आणि त्याचा शासनाचा 4800 रुपये 92 रुपये भाव आहे। आणि मला सांगा तुम्ही 10 हेक्टर जर 10 क्विंटल होत असेल तर काय उरायचं असणार याच्यात आपल्याला शेतकऱ्याला। आणि इथे 4892 सरकारी भाव आहे, पण सध्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा खरेदी जी आहे ती सरकारनं आणखी भाव द्यायला पाहिजे, कारण की उत्पादन खर्च हा वाढलेला आहे। तर आपण बघतोय सोयाबीन आर्द्रतेचा निकष हा केवळ कागदावरच आहे असं दिसतंय। 15% आर्द्रता ग्राह्य धरण्याचे केंद्रानं निर्देश दिलेले आहेत। केंद्राच्या आर्द्रतेचे निकष नाफेडनं मात्र धुडकावले। नाफेड केंद्रावर 12% आर्द्रतेच्या निकषानंच सोयाबीनची खरेदी होतीये। राज्यात केवळ 12.25%च सोयाबीन खरेदी झालेली आहे। खुल्या बाजारामध्ये कमी दरानं सोयाबीन विकण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे।